नमस्कार, सुहासिनीज लाईफस्टाईलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आता सकाळचे 6:30 वाजलेले आहेत. मस्त असा सूर्य उगवतोय, छान नदीच्या पाण्याचा खळखळाट होतोय, आवाज येतोय. तुम्हाला लांबूनच दिसत असेल नदी, जवळून फार छान दिसते. सकाळ अगदी मस्त असते आणि संध्याकाळी पण फार छान वाटतं, गारवा होतो तिच्यामुळे. नंतर ना मी हॉलपासून कामाला सुरुवात केली. रात्री तर सोपा आवरलेलाच असतो, पण तरीही सकाळी मी झटकून वगैरे व्यवस्थित उशा टाकून घेत असते. अशी माझी रोजची सकाळ ना सोप्यापासूनच सुरुवात होते. व्यवस्थित हॉलमधल्या सगळ्या वस्तू जागेवर ठेवणं, रात्री जर नसेल आवरलेलं तर. नंतर ना घरातला सगळा पसारा आवरला मी, प्रत्येक बेडरूममधला, आणि जेवण बनवायला घेतलं. मला इंस्टाग्रामचा रीलही बनवून घ्यायचा होता. तर रील तर फार छान बनतात, शॉर्ट व्हिडिओ तुम्ही बघितलेलाच आहे. पण त्यामागे जी मेहनत असते ना, ती धावपळ, एका बाजूला होणारा पसारा आणि सगळं अगदी व्यवस्थित सिस्टमॅटिक दाखवताना ना खूप तारांबळ उडते. मी बटाटे वगैरे ना वाफवून घेतले आणि भेंडी वगैरे कट करून घेतली, डाळ वगैरे शिजवून घेतली होती कुकरमध्ये. जास्त भांडी भरू नये ना म्हणून मग मी कुकरमध्येच बटाट्यांचे साल टाकून घेतलेले होते आणि नंतर ते मी कॅरीबॅगमध्ये टाकून डस्टबिनमध्ये टाकलेले. बटाटे चिरून घेतले. बाजूलाच ना कढीपत्ता, कोथिंबीर, मिरची हे चिरून ठेवलेलं होतं की ऐन वेळेस फोडणी देताना धावपळ होऊ नये म्हणून. वरणात ना मला आमसूल टाकायचं होतं म्हणून मग मी त्याच्या आदल्याच दिवशी किराण्यामध्ये आणलेलं होतं आमसूल. फार ओलं होतं, छान असं रसाळ होतं. तर मग मी ते भरून दिलं बरणीमध्ये. तुम्ही ही आमसूल फ्रीजमध्ये ठेवतात की म्हणजे बाहेर राहू देतात? मी यापूर्वी फ्रीजमध्येही ठेवलं आहे, बाहेरही ठेवलं आहे, पण हे ओलसर असल्यामुळे मला हेच कळत नव्हतं की ते फ्रीजमध्ये ठेवायचं की बाहेर राहू द्यायचं. पाणी असल्यामुळे असं वाटत होतं खराब तर नाही होणार ना. मला कमेंटमध्ये नक्की सांगा, आमसूल कुठे फ्रीजमध्ये ठेवायचं की कपाटांमध्ये, म्हणजे बंद ठेवलं तरी चालतं. नंतर ना बटाट्याची भाजी करून घेतली, वरणाला फोडणी देऊन घेतली. बटाट्याची भाजी ना लाल मिरचीची आणि हिरव्या मिरचीची अशी मिक्स केली होती मी. नंतर भेंडी वगैरे कापली. भेंडीची भाजी, पोळ्या वगैरे लाटून घेतल्या. नंतर ना मला मसाला ताक बनवायचं होतं, अगदी नॉर्मली. मस्त फ्रेश असं दही घेतलं होतं. माझ्याकडे जिरा पावडर नव्हती म्हणून मग ना मी अगदी थोडंसं 1 चमचा तेल घेतलं, त्यात जिरा टाकलं. नंतर आलं किसून घेतलं, थोडी हिरवी मिरचीचे 1-2च तुकडे टाकलेले आणि कोथिंबीर अशी थोडीशी चिरून घेतलेली. तर जिरा पावडर, पुदिना पावडर असले ना तर फार छान ताक लागतं. आता लवकरच मी पुदिनाही त्याचीही पावडर बनवून ठेवणार आहे. मग येताय ना जेवायला, या लवकर. अशा पद्धतीने ताक वगैरे बनवलं. मागच्या व्हिडिओमध्ये ना याला कुल्हड म्हणतात, मला ते आठवायचंच नाही. रैनाताईंनी ना त्याचं नाव म्हणजे जेव्हा बोललेल्या कमेंटमध्ये त्यावेळेस मला फार छान वाटलेलं की त्यांनी सांगितलेलं. अगारोची ना केटल आहे, तर तिच्यामुळे पण माझा स्वयंपाक खूप इझी होतो. या केटलमध्ये चहा, कॉफी, पाणी गरम करू शकतो आणि आपण बरेच पदार्थ म्हणजे उकळवूही शकतो आणि बनवूही शकतो. ही केटल ना 1.2 लिटरची आहे. स्टेनलेस स्टीलची स्टीमिंग पॉट आहे हिचा. स्टेनलेस स्टीलचा रॅक आहे, फूड ग्रेड अंडे उकळण्याचा रॅक आहे आणि प्लास्टिक बाऊल पण आहे. एक पारदर्शक काचेचं झाकण दिलेलं आहे ते, आणि पॉवर बेस पण दिलेला आहे. केटल ना हलकी आहे, पोर्टेबल आहे, सहजपणे कुठे पण घेऊन जाता येते. 0.92 लिटर स्टीमर आहे, प्लास्टिक बाऊल, स्टेनलेस स्टील. नंतर हिचं पॉवर ना 600 वॅट आहे. 2 वर्षाची कंपनीची वॉरंटी आहे. विद्यार्थ्यांसाठी तर खूप उपयोगी आहे, जागा वाचवणारी आहे आणि बॅचलर्ससाठी पण, प्रवासामध्ये पण उपयोगी आहे. ज्यांना लहान बाळ असतं, ते प्रवासाला जातात फिरायला, तर त्यांच्यासाठी जेवण बनवण्यासाठी छान आहे. मी आधी बटाटे उकळून घेतले, नंतर चवळीही उकळून घेतली. बऱ्याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हिचा वेगवेगळा उपयोग करून दाखवलेला आहे. तुम्हाला आवडेल तर नक्की घ्या. मी हिची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे आणि टॅग पण केलेला राहील प्रॉडक्ट. कडधान्य ना मी आता कुकरमध्ये न वाफवता डायरेक्टली हिच्यात वाफवून घेते, जर सॅलड करायचं असेल तर किंवा भाजी करायची असेल तर असं उकळी देऊन घेते. कडधान्य आधीच मोड आलेले असतात, त्यामुळे ते सहज अगदी उकळून छान तयार होतात. आणि ऑफ करायचं एकच बटन आहे, त्याला स्पीड आहेत 1-2 या.
मला ना फ्रीज बऱ्याच दिवसापासून स्वच्छ करून घ्यायचा होता. विशेष म्हणजे मॅट, नंतर हा बॉक्स आणि जे काचेचे शेल्फ असतात ना ते, कारण की त्याच्यावरती ना थोडे डाग दिसत होते. प्लस लिक्विड घेतलेलं मी भांड्यांचं आणि त्याच्याने ना म्हणजे हे जे मॅट्स आहेत त्या सगळ्या घासून घेतलेल्या. शेल्फवरती ना मॅट्स टाकल्यामुळे काय होतं की त्याला जास्त डाग पडत नाही आणि सारखी स्वच्छता करावी नाही लागत आपल्याला. नाहीतर ना शेल्फवरती जर मॅट्स नसतील ना, ह्या अँटी स्लिप मॅट आहेत, जागेवरून अजिबात सरकत नाही. आणि नंतर मी हा बॉक्सही स्वच्छ करून घेतलेला. थोडी सिंकमध्ये जागा त्याला घासायला म्हणजे अशी मोकळी नाही वाटत, पण त्या काचेच्या या वस्तू असल्यामुळे ना मग भीती वाटते की इकडून तिकडं गॅलरीत वगैरे नेल्या आणि कुठे पडल्या बिडल्या तर नको, म्हणून मग मी किचन सिंकमध्ये स्वच्छ करून घेते. नंतर ना फ्रीज स्वच्छ करून घ्यायचा होता. आपल्या डिशवॉश लिक्विडनेच फ्रीज स्वच्छ करून घेतला. कॉर्नर्स वगैरे थोडं म्हणजे जे ब्लॅक वगैरे झालेलं असतात ना डोअर्सच्या आजूबाजूला, माझं आधी ब्लॅक नव्हतं, पण ज्यावेळेस मी बुलढाण्याला राहायला गेली होती ना, तर एकदा जूनमध्ये ज्यावेळेस मी आली तर फ्रीज ना स्वच्छ केला होता, पण वरचा भाग ना डीप फ्रीज स्वच्छ करायचा राहून गेलेला होता आणि तो तसाच बंद करून गेलेलो. तर त्याला ना थोडंसं ब्लॅक असं फंगससारखं आलं होतं, बुरशी. तर मग त्याच्यामुळे ते तेव्हापासून निघतच नाही. मी बऱ्यापैकी स्वच्छ केलेलं. जी ही प्लास्टिकची भांडी होती ती गॅलरीत उन्हात ठेवली आणि ही बेडवरती काचेचे शेल्फ ठेवून दिले होते. अशा पद्धतीने फ्रीज स्वच्छ झाला. मी जास्त डीपली दाखवलेलं नाही आहे, कारण की यापूर्वी बऱ्याचदा मी दाखवलेलं आहे म्हणून. नंतर ना किराण्यात मी तांदूळ वगैरे आणले होते, तर ते मला डब्यांमध्ये भरून घ्यायचे होते. काही तेल, काही छोट्या मोठ्या वस्तू आणल्या होत्या त्याही भरून घ्यायच्या होत्या. निम्मे भरल्या, निम्मे राहू दिलेल्या. मका वगैरे आणला होता लाह्या करण्यासाठी. मटकी आणली होती तीही भरून घेतलेली. जास्त किराणा घेतला नव्हता मी, जे जे लागेल ना तेच घेतलेलं होतं फक्त. कारण की लिक्विड्स वगैरे ना ते साबण मी डीमार्टमधून आणत असते, म्हणून मग आता परत एकदा डीमार्टला जाऊन तोही किराणा करावा लागणार आहे. आपण रेडीमेड जे म्हणजे पॅक्स घेतो ना त्यापेक्षा असे मका मला स्वस्त वाटतात थोडेसे, म्हणजे किमतीच्या दृष्टीने, म्हणून मग मी ते आणत असते. नाहीतर आधी ते बटर वगैरे वाले होते ना ते आणायची. नंतर शेंगदाणेही भरून घ्यायचे होते, पण आधीचे जेवढे उरले होते ना त्याच्यात थोडंसं मला भुंगा दिसलेला लागलेला. मग मी ती काढून घेतली, बरणी घासायला ठेवली आणि दुसऱ्या बरणीत मी शेंगदाणे भरून दिले. तीळ पण हवी होती मला चटणी वगैरे करण्यासाठी, तर तीळही भरून घेतली. मी गावरानी तीळ आणलेली, पांढरी तीळ पण आणली होती मी मागच्या वेळेस, पण तिला खूप सारी अशी टेस्ट नसते. गावरानी तीळला छान टेस्ट असते, म्हणून मग मी यावेळेस गावरानी आणलेली आहे. गावरानी तिळीची चटणी केली ना तिला तेल सुटतं, आणि जी एकदम व्हाईटवाली असते ना तर ती ड्राय चटणी होते. मी या दोघांचा अनुभव घेतलेला, म्हणून मग मी गावरानीला आता जास्त प्राधान्य देते. नंतर मटकी, मूग वगैरे जे पाव किलो आणलेले होते मी तेही भरून घेतले. मी हा किराणा ना आमच्या इथे निलेश, बऱ्याचदा तुम्ही ऐकलं आहे माझ्या तोंडून, तिथून घेतलेला. अगदी त्यांची क्वालिटी बेस्ट असते. इतर दुकानापेक्षा म्हणजे थोडा 5-10 रुपयाचा फरक असतो, पण इतकं स्वच्छ निवडलेलं असतं. आणि विशेष म्हणजे यांचा किराणा तुम्ही आपण म्हणजे 1-2 वर्ष जरी कडधान्य ठेवलं, डाळी ठेवल्या, तर अजिबात म्हणजे कीड लागत नाही. मी हा पर्सनली अनुभव घेतला आहे, म्हणून मग मी इथून कडधान्य, डाळी वगैरे हे सगळं आणते. मला ना गव्हाचं दळण करून घ्यायचं होतं. बघा आता हाच डिफरन्स सांगते. घराजवळून ना मी हे गहू आणले होते, हे पण 8 दिवसच झालेले होते, पण ना त्यात म्हणजे भावमध्ये एवढा काही फरक नव्हता बरं. 30 रुपयाचा किंवा 50 रुपयाचा असेल म्हणजे 5 किलो मागे. पण लगेच 8 दिवसात ना या गव्हाला किडे लागून गेलेले. मला परत चाळावं लागलं आणि मला परत पश्चाताप झालेला की अरे कशाला आणले मी. आज जिथून म्हणजे किराणा घेते तिथून तरी गहू घेतले असते. नंतर ना संध्याकाळी आम्ही घे भरारीचं प्रदर्शन होतं आमच्या इकडे नाशिकला, 3 दिवसासाठी होतं. तर संपलं आहे, ते कालचा शेवटचा दिवस होता. काय तुफान गर्दी होती इथे. गेलो आम्ही तिथे. मला ना अर्चना शुक्ला ताई भेटल्या होत्या. फार छान वाटलं मला त्यांना भेटून. पण त्या गर्दीमध्ये ना मी माझ्या मैत्रिणीला शोधत होती, ती सापडत नव्हती मला. त्यामुळे मी पण म्हणजे आम्ही बोललो छान, पण खूप असं नाही बोललेलो. मला शूटिंग वगैरे करायचं पण डोक्यात नाही आलं त्यावेळेस, कारण की मी मैत्रिणीला शोधत होती. त्यानंतर ना हे जे तुम्ही
आपले मार्बलचे खलबत्ते बघत आहात तर आम्ही ना घे भरारीच्या इथे जास्त वेळ थांबलो नाही, कारण की तिथे खूप गर्दी होती. म्हणजे आणि काही बघता येत नव्हतं, इतकी गर्दी होती. स्टॉल पण खूप छोट्या जागेत लावलेले होते. त्याच्याच बाजूला हे डोंगरे वसतिगृह आहे, जवळच आहे म्हणजे. तर मग तिथे आलेलो. इथे ना एक्झिबिशन आमच्या इथं वर्षामध्ये ना जवळपास 8 ते 9 महिने असतं. फक्त पावसाळ्यात खूप पाऊस पडतो म्हणून त्यावेळेस बंद असतं. तर हे एप्रिल महिन्यात पण आहे. नाशिककर तुम्हाला यायचं असेल, आमच्या नाशिककरांचं ना खूप मन भरून गेलेलं आहे. फक्त आम्ही इथे बघायला येतो, आता वस्तू जास्त घेत नाही, म्हणजे जवळपास घेतच नाही. तर ना मी पण खूप साऱ्या वस्तू बघितलेल्या, कुंड्या बघितलेल्या. प्रियंकाला पण कुंड्या घ्यायच्या आहेत. तिने मी ठरवलं होतं की जाऊया असं, पण तिचं माझं जमलंच नाही. पण आता घे भरारीला आलोच होतो जवळ, तर रिक्षाचे पैसे वसूल करण्यासाठी आम्ही इथेही एक फेरी मारून घेतलेली. घे भरारीमधून काय काय घेतलेलं आहे ते नक्कीच मी पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेल. माझ्या मैत्रिणीने तर खूप घेतलेलं, मी तिच्याही तुम्हाला वस्तू दाखवेल तिच्याकडून मागून. नंतर ना या सगळ्या सिरॅमिकच्या कुंड्या छान वाटतात, बघायला फार छान वाटतात. असं वाटतं आपल्याकडे या सगळ्या असाव्यात, पण याच्यासाठी स्पेशली बंगला असायला हवा, की जेणेकरून बंगल्यामध्ये मुबलक प्रमाणात जागा असते, मग ठेवता येतात आपल्याला त्या. मी बुलढाण्याला राहत होती ना, तर आमच्या म्हणजे घरमालकीन काकू होत्या ना, तर त्यांना ह्या कुंड्या खूप आवडायच्या माझ्या, त्यांच्या मुलीलाही आवडायच्या. तर त्यांना असं त्यांच्या मुलीला हव्या होत्या. मला नेहमी हे बघितलं का, उन्नतीच्या शाळेत जाताना ना हे रस्त्यावरच लागतं प्रदर्शन. मग नेहमी आता मला आठवण येते की अरे त्यांना हव्या होत्या, पण ते राहतात बुलढाण्याला आणि इथून म्हणजे मिस्टर ट्रेनने जातात, तर त्यामुळे मी पाठवूही नाही शकत. कारण की काही ठिकाणीच या वस्तू मिळतात. ज्या वेळेस मी पण अगदी म्हणजे धुळे वगैरे अशा छोट्या म्हणजे धुळे पण मोठं शहर आहे, पण आधी जिथं राहायची ना तिथं असे प्रदर्शन नव्हते लागत. मुंबईला लीलावती हॉस्पिटलच्या बाजूलाच आहे, तिथे नक्कीच हे लागायचे. तर त्यावेळेसपासून मग मला फार छान वाटतं वस्तू जमा करण्याची. मुंबईला मी काही कलेक्शन केलं नव्हतं, पण इथे आल्यावरती ना मी बऱ्यापैकी कुंड्या या इथूनच घेतलेल्या आहे आणि स्वस्तही पडतात. आमच्या इथे ना नर्सरीमध्ये पण मिळतात, पण त्या थोड्या जरा महाग देतात नर्सरीवाले. ह्या प्लेट्स, नंतर इतक्या सुंदर होत्या ह्या सगळ्या लोणच्याच्या बरण्या, सगळंच इथे खूप मस्त मस्त मिळतं. पण तशी किंमत पण असते, कारण की बनवायला पण तेवढी मेहनत, डिझाईन्स. पण असं वाटतं की इतकं घेऊन काय करणार ना आपण, म्हणून मग फक्त बघण्याचा आनंद मी घेत असते. आणि विशेष म्हणजे व्हिडिओ करण्यासाठी मी इथे जात असते. मैत्रिणी मला सारखं बोलवत असतात चल असं. मग मला संधी मिळाली की मला तुम्हालाही दाखवायला फार आवडतं. स्त्रियांना ना आपलं जग हे छान वाटतं सगळं हे बघायला. भले आपण घेऊ अथवा नको घेऊ, पण बघून पण एक समाधान मिळत असतं. तुम्हाला आवडत असेल तर मला नक्कीच सांगा, मी दाखवण्याचा प्रयत्न करत जाईल. पण नसेल आवडत तर मी मग आपले डेलीचेच व्हिडिओ बनवत जाईल. हे तर मला फार छान वाटलं होतं. आधी ना मी व्हिडिओ करताना एवढं ऑब्झर्वेशन नाही केलेलं, पण आता ज्यावेळेस मी आवाज देते, एडिटिंग करते, त्यावेळेस असं वाटलं एखादं बाऊल मी घ्यायला हवं होतं दही लावण्यासाठी. मी गेली ना परत तर नक्कीच ते बाऊल घेईल. छान छान तेलाच्या बरण्या पण इथे फार छान मिळतात. सगळंच अगदी इथे छान असतं. घे भरारीच्या प्रदर्शनमध्ये ना छान असे पुण्याहून आलेले होते, म्हणजे लोक स्त्रियांनीच लावलेले होते स्टॉल. पण छान म्हणजे एका स्टॉलवरती तर सुंदर अशा साड्या होत्या, नंतर ड्रेस मटेरियल होते, कुर्ते होते. प्राईज होती त्यांची पण छान. आता जे नवीन लेटेस्ट फॅशनचे आहेत ना, तर ते त्यांच्याकडे अवेलेबल होते. त्यांचं इन्स्टा पेज पण आहे. नंतर प्राजक्ताच्या साड्या, नंतर बऱ्याच मधुबनीच्या भरपूर अशा साड्या त्यांच्याकडे अवेलेबल होत्या. छान आपण व्हिडिओमध्ये इतर स्त्रियांचं जे बघतो ना, ते त्यांच्याकडे अवेलेबल होतं. खास तर ना मी शूटिंग करण्यासाठीच गेली होती तिथे, कारण की ज्या दुकानात साड्या मिळत नाही ना ते तिथे मिळतात प्रदर्शनमध्ये. पण नेमकं असं झालं, इतकी गर्दी होती की बाजूला म्हणजे खरेदी करताही येत नव्हतं, इतकी प्रचंड गर्दी होती.
त्यामुळे ना मग मला काही खरेदी म्हणजे शूटिंग करणं शक्यच झालं नाही. नाहीतर माझी खूप इच्छा होती की ते तुमच्यासोबत अशा युनिक कलेक्शन्स म्हणजे दाखवायचं. असं फार छान कलेक्शन होतं त्यांच्याकडे. ड्रेस पण फार छान होते. मी म्हणजे माझ्याकडे ना त्यांचे इन्स्टा पेज पण आहेत. जर कुणाला हवं असेल ना तर मी नक्कीच देईल त्यांचं ॲड्रेस वगैरे. अशा या एक्झिबिशन्समध्ये ना दुपारी जायचं. दुपारी नाही, यांच्याकडे कमी लोक असतात विकत घ्यायला, तर त्यावेळेस ना ते चांगल्यापैकी भाव कमी करतात. आणि संध्याकाळी जर गेलं आपण तर संध्याकाळी आपल्याकडे ते लक्ष देत नाहीत, कारण की त्यावेळेस खूप लोक आलेले असतात. हे लक्षात ठेवा नेहमी. दुपारी ना 12 ते 1-2च्या दरम्यान जायचं. 4 वाजेनंतर ना गर्दी जशी जमा झाली की त्यांनाही, ते बिचारे इतक्या लांबून आलेले असतात, पैसे कमवणं हाच हेतू असतो त्यांचा पण दोष नाही आहे. पण आपल्याला पण वाटतं की थोडे कमी पैसे झाले, आपल्याला समाधान तर मिळतंच, पण अजून असं वाटतं की एखादी वस्तू त्यात येते. मग त्यामुळे ना देऊन टाकतात दुपारी जर गेलं तर, कारण की त्यावेळेस ग्राहकच नसतात इथे पूर्ण. यावेळेचं ना कपड्यांचं वगैरे एवढं एक्झिबिशन मला स्टँडर्ड वाटलं नाही, कारण की मागच्या वेळेस मी जे दाखवलं होतं ना नवरात्रीमध्ये, या वर्षाच्या मागच्या नवरात्रीत ते फार छान होतं. तिथे मस्त असं कलेक्शन होतं ड्रेसचं वगैरे. इथे या प्लेट्स पण फार छान होत्या. आपण म्हणजे इंस्टाग्रामला व्हिडिओमध्ये बघत असतो कब्बशा अगदी या प्रकारच्या. हे सगळे ट्रे होते, प्लेट्स होते, फार छान युनिक अशा डिझाईन्स होत्या. आता ठेवायलाच जागा राहिली नाही आहे आणि घेऊन काय करणार असं होतं. फक्त बघून आनंद घ्या, समाधान माना. बरण्यांचे, बाऊलचेही अनेक प्रकार होते, छान छान होते. नंतर कब्बशांचेही खूप प्रकार होते. मोठीच जागा आहे ही आणि इथे खूप मोठं प्रदर्शन लागलेलंच असतं. प्रमोद महाजन गार्डन समोर असतं. पुढे आलो तर इथे नंतर ड्रेस मैत्रिणीला बघायचे होते. चिकनकारीमधले होते इथे. मागच्या वेळेस ना कलमकारी, अनेक स्टॉल लागलेले होते, पण तिला जो हवा होता तसं काही मिळाला नाही. इथे बेडशीट्स होत्या या साऊथच्या, छान होत्या, पण मी 2 घेतलेल्या आहेत मागच्या वेळेस, तर त्यामुळे मी फक्त बघून घेतल्या. या कॉटन टाईप असतात, पण ना महागातली घेतली तर स्मूथ असते. जर आपण नॉर्मल रेंजमध्ये 800-1000ची घेतली ना तर ती दिसते टाकून छान, पण स्मूथनेस नसतो तिला. झोपल्यावरती ना असं रफ फील होतं त्याच्यावरती. नंतर आलो साड्यांच्या स्टॉलवरती. इथे ना बंगालच्या साड्यांचा स्टॉल लागलेला होता. अगदी छान छान साड्या होत्या. या बेडशीट्स होत्या, मस्तच होत्या. ह्याही वाईट, फक्त इथे पण बघण्याचा आनंद घेतला. घे पण सुंदर अशा बेडशीट्स होत्या. मी बघितलेल्या तिथे, पण काही घेण्याचा हिंमतच झाली नाही. नंतर ना हे बंगालच्या दादांचा स्टॉल होता. त्यांच्याकडेही छान छान साड्या होत्या. मैत्रीण बघत होती. मला तशा साड्यांमध्ये एवढं म्हणजे ठीकठाक, एवढं असं डेली वगैरे म्हणजे मला नेहमी नेसायला काही एवढं आवडत नाही, म्हणून मग मी जास्त इंटरेस्ट घेत नाही. पण माझ्या बहिणीला ह्या प्रदर्शनमधल्या साड्या आवडतात, कारण की त्या छान, म्हणजे अशा काही साड्या चांगल्या निघतात, कारण की तिने कलमकारीच्या ना इथून मागच्या वेळेस घेतल्या होत्या, छान निघाल्या. तर तिलाही मी कॉल केला होता. ती मला नेहमी सांगते, तू कधी गेली तर मी तुला पैसे पाठवते, तू घेऊन ठेव तिथून साड्या. तिनेही मग इथून ना 3 साड्या घेतलेल्या. तर मी त्याही तुमच्यासोबत नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये शेअर करेल. तुम्हाला यापैकी कुठली साडी आवडली तेही नक्की सांगा. इथे दिसताना जरा लाईट दिसत आहेत, पण छान होत्या, फ्रेश होत्या. पिस्ता कलरची मला खूप आवडली होती. मी तिला सांगत होती ही घे असं, पण ही नाही घेतलेली. तिने दुसरा कलर निवडलेला. नंतर ना म्हणजे असं थोड्या वयस्कर लेडीजसाठी पण छान कॉटनच्या इथे साड्या होत्या. आणि बंगालच्या ज्या व्हाईट साड्या असतात ना, व्हाईट आणि रेड कलरचा काठ असतो, त्याही अतिशय मस्तच होत्या यांच्या. हे बिचारे दादा हे उत्साहाने दाखवत होते, कंटाळा करत नव्हते. कितीतरी साड्या असं ओपन करून दाखवत होते. बघा ही छान आहे, हा प्रकार आहे. पण आपल्याला पण जितकं म्हणजे घ्यायचं असतं तितकंच घेतो, जास्त कितीही दाखवलं. मैत्रिणीला हा कलर आवडला होता, तर ती घेत होती, पण नंतर परत तिला डार्क वाटला म्हणून तिने बाजूला ठेवून दिलेला. अशा पद्धतीने ह्या एक्झिबिशनचा ना खूप आनंद घेतलेला. फक्त वस्तू बघून काही 2-4 वस्तू घेतलेल्या त्या नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेल.
तुम्हाला बऱ्यापैकी साड्या दिसत असतील, ड्रेस मटेरियल पण होते, पण मी काही बघितले नव्हते तिथे. छान छान असा स्टॉल होते, अनेक प्रकारचे होते, पण मी कमीत कमी शूटिंग केलेली यावेळेस. बाजूलाच गाऊनचा स्टॉल होता. त्यांचंही नाशिकमध्ये शॉप आहे, इंदिरानगरमध्ये त्यांचं शॉप आहे. तर तेही गाऊन म्हणजे मोठं शॉप आहे. इथे नेहमीच प्रत्येक वेळेस प्रत्येक प्रदर्शनामध्ये लावलेला असतो त्यांचा स्टॉल. परत मग आता घरी जाण्यासाठी निघालो. परत मी परत अजून दुसरं शॉप होतं, तर त्यांचं शूटिंग करण्याचा विचार करत होती, पण सगळीच भांडी सारखी होती म्हणून मग मी टाळलं. आणि नंतर ना छान छान असे हे दुसऱ्या मातीमधले पण असतात हे. पण यांचा एक प्रॉब्लेम असतो, पाणी टाकलं नाही या वस्तूंमध्ये तर यांना बुरशी लागते. कारण की माझ्याकडे पण 2 असे मोठे मोठे छान हे फुलांचे उरली आहेत. आता आठवलं, तर या उरलींना ना नंतर पाणी टाकून टाकून थोडं व्हाईटनेस येतून बुरशी लागायला सुरुवात होते. कारण की माझ्याकडे 2 असल्यामुळे मी यांचा अनुभव घेतलेला आहे. पण असं जरा मोकळ्या उन्हात वगैरे जिथे ठेवता येतील ना, तिथे मला हे छोटेसे स्टँड पण आवडले होते. उन्हात ठेवलं तर नक्की चांगले राहतील मला असं वाटतं. छान होते, असं म्हणजे बंगल्यात असेल एंट्रीला असं छान आपण काहीतरी आपलं हत्ती वगैरे ठेवले. या मूर्त्याही अगदी गणपती बाप्पांच्या, नंतर ढोलक दादांच्या, सगळ्यांच्या छान होत्या. कसा वाटला मग आजचा व्हिडिओ? असं वेगवेगळं शेअर करत जाऊ का तुमच्यासोबत? पुढचा व्हिडिओ मात्र खूप इंटरेस्टिंग राहणार आहे, नक्की बघा.